मागे येते ना पुढं जाईल तुम्ही सांगा बरं. तुला कोणती गाडी रस्ता मोकळा आहे ना पुढं गाडी आली थोडी नाही गाडी आता आली का ती? कधी आली ती गाडी? मग आम्ही या बारकीचा आहोत ना. रोज मोकळं झालं काय भाऊ दिला द्यायचा पापडी वाली ना 520 रुपये वाल पापडी बदलाय वांडा अहो ते काय शेतकऱ्याचा माल आहे शेतकऱ्याने घाबरायचं नाही बिंदा शिकायचा माल 250 रुपये जाईल हा सांगायचं त्याला काय त्याला काय प्रॉब्लेम आहे शेतकऱ्याला माल कळत नाही किती काय भाऊ जातो शिमला तुमची 300 रुपये शिमला कोथंबीर 15 रुपये कोथंबीर 200 रुपये द्यायचं 200 रुपये ना काय भाऊ काढला तांबडा 170 रुपये खाली फक्त 170 एवढा भारी तांबडा 170 रुपये दिला काय बोलावं आता काय चालू घ्यायची पाळी आलेली आहे भाऊ 300 रुपये 300 रुपये भेंडी बरं का माऊली 300 रुपये भेंडी सुपर भेंडी 300 रुपये बाकी मोठीची काय भाव 200 रुपये जाईल एवढ्या उन्हातानामध्ये बुटूक बुटूक फोडायचं 200 रुपये जाईल फक्त आता 200 रुपये जाईल मिरची कोणी 30 रुपये जाईल 30 रुपये जाईल कस काय जाईल शेतकरी 30 रुपये जाईल याला तर द्या आता कस काय 30 रुपये जाईल कस काय परवडेल शेतकऱ्याला त्याला काय अर्थ आहे खरंच मारा तुम्ही जागा आम्ही तर मेलो काय भाव रे 10 रुपये फक्त 10 रुपये किलो टरबूज शेतकऱ्याचं टरबूज 10 रुपये किलो व्यापारी कोण घ्या 50 रुपये किलो लागेल सोपं नाही 10 रुपयाने काय परवडणार आहे कुठल्या बागलवाडीचे शेतकरी आहे 10 रुपये किलो टरबूज आहे फक्त 10 रुपये मार्केटमध्ये कसं काय वरील शेतकरी सांगा तुम्ही मला रामकृष्ण हरी माऊली तर आपण बघू शकता आज मार्केटमध्ये काय आलंय माहिती आहे काय म्हणते माऊली याला आळूचं पान जे फक्त आपल्याकडं उखड्या हो पिकत इकडं पिकत पण शेतकरी आज त्याला चांगल्या प्रकारे मार्केटमध्ये घेऊन येऊ राहिला हा कशी ते 30 रुपयाला एक जुडी तर खरंच शेतकरी शिकायला पाहिजे थोडस त्या मार्केटमध्ये हा पण माल विकला जातो म्हणजे मग बऱ्याच मालांबरोबर हा पण माल आपण मार्केटमध्ये विकू शकतो याचं पण ज्ञान आपल्या शेतकऱ्याला आलं पाहिजे तर कुठल्या पाहुणे तुम्ही थोडे जवळ इकडे सय्यद पिंपरीचे पाहुणे ते डिकले का शेतकरी खरी असं 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 नाही मग त्या घेतलं नाही ना त्याला काही तर चांगलं आहे 30 रुपयाची गड्डी अतिशय सुंदर असा माल आहे तर शेतकऱ्यांनी याच्याकडे पण लक्ष दिलं पाहिजे हा पण माल आपण विकू शकतो असं धन्यवाद रामकृष्ण हरी तराशी पपई आली पपई काय भाव देते बाबा पपई 250 रुपये जाळी पपईची परवडायची का नाही ना आता मार्केट नाही ना मार्केट नसल्यामुळं आता सध्या सगळेच बाजार डाऊन आहे पण एवढी भारी पपई आहे खायला पण नाही सुंदर असेल पण परवडा नाही शेतकऱ्याला त्याच्यामुळे तो खाली 250 रुपयाला इथे जाळी देऊ राहिला पर्याय नसल्यामुळं बरोबर आहे का कुठले पाहुणे तुम्ही जांबुटक्याचे का जांबुटक्याचे शेतकरी बिंदोरी तालुका बरं बरं ओके कोबी इकडे बा कोबी एकदम बारी कोबी आहे एकदम बारी कोबी कोणी शेतकरी 40ला सुद्धा कोबी घे ना आता बारीक कांदे एवढा बारीक कांदे तरी 40 रुपयाला घे ना सांगा तुम्ही मला 30 रुपये भाडं आहे इकडे तुम्ही आयला मग बिला बोलायचं ते नाही 30 रुपये भाडं आहे त्याचं आणि 40 रुपयाला कुणी घेणार 10 रुपयासाठी माणूस शेतकरी मार्केटमध्ये झटू राहिला एवढ्या उन्हा तानामध्ये सोपं नाही तुम्हाला परवडतंय का परवडून घ्यावं लागेल बरोबर आहे अवघड काम आहे शेतकरी परवडून घ्यावं लागत आहे शेतकऱ्याला परवडत नाही तरी धन्यवाद बीट आहे बीट एकदम सुंदर असं बीट काय भाव आहे बाबा
80 रुपये 100 रुपये जाळी. एका जाळीत तरी साधारण किती राहते? 40-45. 700 रुपये जाळी आम्हाला तर पाहायला भेटत किती रुपये जाळी? 80 रुपये जाळी. 80 रुपये जाळी बीट चालू आहे. परवडतं का बाबा? नाही परवडत. कितीने जायला पाहिजे? 150 रुपयाने जायला पाहिजे. हे बघा, ही जाळी 150 रुपयाने जायला पाहिजे तेव्हा शेतकऱ्याला परवडत. ही खाली फक्त 80 रुपयाने चालू आहे. शेतकऱ्याचा फक्त काय झालं, फक्त भांडवल काढायचं काम चालू आहे. बरोबर आहे ना? एवढी गारा पडल्या त्याच्यामुळे अशी अवस्था झाली पाना बिटाची. अवघड काम आहे शेतकऱ्याचं. लय सहन करायला लागेल शेतकऱ्याला. परवडत नाही ना, पण मग आणायचं बघ थोडं भांडवल वसूल करू. बरं आहे, चला काय अडचण नाही. कुठले पाहुणे? रानवड. कशी दिली कोथंबीर? 20 रुपये जुडी. परवडती का? 20 रुपयाने गेली परवडत. त्याच्या आत नाही परवडत. 20 रुपयाने गेली तर परवडते. आजचा रेट 20 रुपये कोथंबीरीचा. ही पण सुंदर अशी कोथंबीर. कोणती व्हरायटी? अशोकाची. एकदम भारी. धन्यवाद. कुठले बाबा? आम्ही वडगिरायचे काय भाव दिली मेथी? 15 रुपये 15 रुपये जुडी. परवडती का? काय परवडी पण आता उन्हाची परवडत नाही, पण आता नावीला नाही, काय करायचं? पर्याय नाही ना. टेम्परेचर पाऊसही झाला. पाऊसही झाला, गारा पडल्या आमच्याकडे. असं गारा झाल्यामुळे प्रॉब्लेम झाला. 15 रुपये जुडी मेथी. 15 रुपये जुडी. बरं का? रुपये जोडी गारा आजचा भाव. झाल्यामुळे प्रॉब्लेम झाला. किती मरत नाही, अजून बरी झाला असं. अजून 25 किती उभी असते. असं. धन्यवाद. रामकृष्ण हरी. रामभाऊ व्हिडिओ चालू आहे. एकदम सुंदर कांदा पाते. काय भाव चालू आहे मग? 12 रुपये 10 रुपये कांदा पातीचा आजचा रेट. परवडते का? नाही परवडत, पण मग काय काहीतरी चाललंय शेतकऱ्याचं. चाक चालू ठेवायचं अशी गंमत आहे. हा असं. कुठले पाहुणे? बोजरचे का? धन्यवाद. एकदम सुंदर अशी मिरची आहे. काय भाव दिली माऊली? 350 400. परवडती ना? 350 400. 350 परवडती. काय अर्थ शेतकऱ्याला कमवायला लय कष्ट लागत आहे. त्याच्यामुळं थोडासा माल शेतकऱ्याच्या चेहऱ्यावर आनंद वाटला पाहिजे तेव्हा जरा बरं वाटतंय. कोणती मिरची? बलराम मिरची. 350 रुपये जाळी. धन्यवाद. तंडुळे काय भाव दिले माऊली? 650 रुपये जाळी. परवडती ना? थोडायला आहे त्रास, पण बरं आहे आता. बरं आहे ना? परवडती बरं का? 650 रुपये जाळी परवडती. काही विषय नाही. चांगला आहे, मला एकदम सुंदर आहे. तोंडे मग. धन्यवाद. कुठले पाहुणे? गिरणारची आहे का? मग आपल्या सासुरवाडीची. काय भाव दिले? 100 सव्वाशे फक्त. मी काय तुला पाहिजे लय नाही मेहनत आहे त्याला. 100 सव्वाशे रुपये जाळी वांग्याची. खाली 100 रुपये. काय परवडणार आहे शेतकरी? धन्यवाद. काकडी एकदम जोरात काकडी. काय भाव दिली पाहुणे? 150 पाहुणे 200 रुपये आजचा रेट. 100 रुपयाला मागा दे. पण बरं आहे, चला तेवढे आता काय याची काकडीची कोण पाहिजे देणार आहे आपल्याला? व्यापारी लोक खुश झाले पाहिजे ना. बरोबर आहे का नाही? 150 रुपये काकडी बरं का? 150 रुपये. किती पाहुणे? सांगते गावचे कशी दिलं गाडी? 250 रुपये. परवडते नाही परवडत? 250 रुपये झाले. अवघड आहे राव. 250 रुपये झाले नाही परवडत. पक्का 250 रुपये. त्याला मला पुढे घे ना भाऊ. कुठले पाहुणे बाबा? कुठले? शिर्डी. शिर्डीवरून आले नाशिकला. चायना. काय भाव देते? काय भाव देते? 10 रुपये गाठा. 10 रुपये घंटा. परवडत आहे का? काय परवडायचं 10 रुपये. आता एवढे लांबून शिर्डीवरून आले मग परवडलं पाहिजे ना? काय परवडत ना? 10 रुपये गट्टा चायना. बोला 50 पाटी. 150 रुपये. 150 रुपये होईल बुवा. 110 माल पा माल दाखवा. माल एकदम क्वालिटी. माल पा कसा आहे? एकदम क्वालिटी माल आहे. पेडा आहे नुसता पेडा. तुम्हाला 70-80 रुपये नाही माहिती. 110 रुपये लावा. त्याच्या 50 रुपये बोलवले घेतले. हा का? बाजार नाही का एवढी? बाजार नाही एवढी.
एक अर्ध्याला काय होतं टिपक्याला म्हणतो काही हो कुठले पाहुणे कुठले तुम्ही हो गावचे पाहुणे यायचे घ्यायचे दादा हा नाही बरोबर एकशे 10 रुपयाला अंदाज ठेवून द्या 140 लागलं 140 ला घ्या ना तुमच्या काय कमी 140 ला घ्या जाऊ द्या. 15 रुपयाला अंदाज ठेवून द्या. चला 115 लावा चला जाऊ द्या, काही नाही. 115 रुपये फुलवर नात नाही एक नंबर क्वालिटी माल बघू एक मिनिट काय भाव गेली 135 कुठले शेतकरी लिमगाव शिन्नर 135 रुपये फुलवर एक नंबर माल गाडी शिंदरची हो कुठे लेबल तुमचा काय भाव गेली 90 रुपये हो पाहुणे काय भाव गेली 120 तुमची 150 रुपये 150 रुपये ए मित्र काय भाव गेली काय भाव गेली 100 रुपये बघू कन हा कन 100 रुपये जा इकडे झाले का यांची या पोराची लई इच्छा होती महासंघ थोडेसे 2 शब्द बोला मलाही पण घ्या शेवगा बरी तो हा पोऱ्या चांगला आहे ते बिचारा कष्ट करीत आहे त्याच्या पाहून मला थोडासा आनंद वाटला बोल तुला काय म्हणायचं 2 शब्द बोल हे पाऊस पडल्यामुळे आमचे शेवग्याचे भाव वाढले बरं झालं ते नाही का शेवग्याला बाजार नाही तर लय बाजार पडलं काय कसा काय किलो देतो आता चाललंय 40-50 रुपये किलो झालंय नाही का नाही तर लय बाजार पडलं 20-30 रुपये होता. असं पण आता चांगलं आहे ना आता चांगलं झालं नाही का आता भाव वाढलाय फक्त एवढं तिकडे इथे चालू नाही राहिले तर भाव वाढलाय नाही का माल 40-50 रुपये किलो ना शेवगा 40-50 रुपये किलो बरं का माऊली ओके